उत्तराखंडच्या देहरादून बागेश्वरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट दिला गेला असून नैनीताल, चंपावत, उधमसिंह नगर, बागेश्वर, पौड़ी, टिहरी, देहरादूनमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। पावसामुळे अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। सध्या उत्तर भागामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। 7 जिल्ह्यांना मुसळधार पाऊस कोसळत असून या ठिकाणी आणखीन पाऊस जोर धरण्याचा इशारा दिला गेलेला आहे। त्यामुळे इथल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। पावसामुळे अनेक नद्यांनी पुराची पातळी गाठलेली आहे। भूस्खलन होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथलं नुकसानही झालंय। सततच्या पावसामुळे उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे गंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। शहरात पुराचा धोका आहे, तर घाटांवर सुद्धा पाणी साचलंय। त्यामुळे नमो घाट पूर्णपणे बंद केला गेलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी बाढ चौकांना विशेष सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत। प्रशासनाने नागरिकांना नद्यांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे। काल छत्रपती संभाजीनगर शहरामधील नारेगाव परिसरामधील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या वेळी राडा झालेला होता। काल झालेल्या कारवाईमध्ये अतिक्रमण हटवताना मोठ्या प्रमाणात विरोध सुद्धा झालेला होता। संभाजीनगरमध्ये आज सुद्धा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। कालच्या कारवाईमध्ये 175 बांधकामं निष्कासित करण्यात आलेली आहेत। तर आजही छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई होणार आहे। त्यामुळे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्या कारवाईत नेमकं काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसऱ्या दिवशी या कारवाईला सुरुवात झाली आहे। पुढे कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर। कारवाई अतिक्रमण विरोधी हाती घेण्यात आलेली आहे। अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे काल सुद्धा अतिक्रमण विरोधी कारवाईला विरोध झाला होता। आज नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मोहसिन शेख या संपूर्ण कारवाई संदर्भातली माहिती देतात। मोहसिन, तृप्ती, आज देखील या भागात दुसऱ्या दिवशी कारवाईला सुरुवात झाली आहे। पोलिसांचा थोडासा बंदोबस्त दाखवण्याचा प्रयत्न करतो। काल या ठिकाणी जे आहे तर राडा झाला होता, पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता। त्यामुळे आज प्रचंड असा पोलीस बंदोबस्त आहे। कोणत्याही परिस्थितीत ही कारवाई थांबवली जाणार नाही अशी भूमिका महानगरपालिकेने घेतली आहे आणि पोलिसांच्या संयुक्तपणे ही सगळी कारवाई केली जाते आणि त्यासाठी राखीव पोलीस दल असेल, दंगा काबू पथक असेल किंवा महानगरपालिकेचं सुरक्षा रक्षक असतील, हे सगळ्यांना सोबत घेऊन ही कारवाई सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात पाडापाडी ही जी आहे तर पाहायला मिळते। संभाजीनगरचं नारेगाव हे सगळं परिसर आहे आणि या ठिकाणी 100 फूट म्हणजेच अंदाजे 30 मीटरचा हा सगळा रस्ता केला जातोय आणि अनेक लोकांनी हे सगळ्या रस्त्यावर अतिक्रमण केलं होतं। काही लोकांनी नाल्यावर सगळे बांधकाम केले होते आणि ती पाडापाडी सगळी सुरू आहे। मात्र काल प्रचंड गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळाला होता आणि याचीच खबरदारी घेत आज कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी जे आहे तर खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतं। वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील किंवा मनपाचे अधिकारी असतील, स्वतः या ठिकाणी रस्त्यावर उतरून ही सगळी कारवाई करतात आणि आज जो आहे तर कालपेक्षा अधिक पाऊस वाटा आपल्याला पाहायला मिळतोय। तृप्ती, निश्चित मोहसिन, या कारवाई संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता। आणि छत्रपती संभाजीनगर मधल्या या बातमीनंतर बुलेटिनमध्ये आता घेऊयात अगदी छोटासा एक ब्रेक।